समर्थ आश्रम शाळेत महावाचन उपक्रम। मिरज तालुक्यातील बेडग येथील समर्थ प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा इथं महावाचन उपक्रम राबवण्यात आला। इयत्ता 3री ते 9वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या वाचन उपक्रमात सहभागी झाले। यामध्ये वाचनासह सारांश लेखन हा उपक्रमही राबवण्यात आला। यामध्ये वाचलेल्या पुस्तकाचे वाचन करून सारांश लेखन कसे करावे, या विषयामध्ये कोणते मुद्दे घ्यावेत याची सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री लिंबिकाई सरांनी दिली। त्यामुळे मुलांनी सुंदररित्या सारांश लेखन केले। त्यामुळे मुलांचे वाचन, आकलन, लेखन क्षमता सुधारणा झाली। यावेळी शाळेचे अध्यक्ष माननीय अशोकभाऊ ओमासे, मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबिकाई आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। समर्थ प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेमध्ये महावाचन उत्सव 2024 हा साजरा करण्यात आला। या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील वेगवेगळी पुस्तकं वाचायला देण्यात आली होती। मुलांनी पुस्तकं शाळेच्या परिसरात वाचली, ऑफ कसारही वाचली आणि पुन्हा घरामध्ये देखील वाचायला पुस्तक दिली होती। या पुस्तकामधून त्यांना जे काही भावलं व त्यांना जे काही आवडलं त्यावर त्यांना लिहायलाही काम दिलं होतं। मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं लेखन केलेलं आहे। त्यांना काय आवडलं किंवा काय आवडलं नाही यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। लेखकाबद्दल माहिती लिहिलेली आहे, पुस्तकातल्या चित्रांबद्दल माहिती लिहिलेली आहे। एकूणच आपण जे काही वाचतो त्याला मी प्रतिसाद कसा देतो, त्यांचं मग प्रतिसादात्मक लेखन त्यांनी त्यांच्या लेखनातून उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागेल। वाचनातून अर्थ कसा लावायचा असतो, अर्थ कसा पचवायचा असतो किंवा मला लागणारा अर्थ बरोबर लागतो का, या संदर्भातल्या खूप साऱ्या गोष्टी या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना लक्षात आल्या। मुक्काम पोस्ट बेडग, तालुका मिरज येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे महावाचन उपक्रम राबवण्यात आला। इयत्ता 3री ते इयत्ता 9वी पर्यंतच्या सर्व मुलामुलींनी कमीत कमी 300 मुलांनी यामध्ये सहभाग घेण्यात आला। या उपक्रमामध्ये वाचनासह त्यांनी अभिप्राय लेखन सुद्धा केले। ते खूप चांगल्या रीतीने आपलं मनोगत व्यक्त केले। यामध्ये आम्हाला मदत म्हणून शाळेचे संस्थापक अशोकभाऊ ओमासे, मुख्याध्यापक लिंबिकाई सर व इतर सहकारी शिक्षक यांनी मला खूप मदत केली आणि या कार्यक्रमात मी सुषमा प्रकाश हजारे व्यवस्थितपणे हा कार्यक्रम राबवला। धन्यवाद।